सो हाय स्टुडंट्स, आजचा टास्क सांगण्याआधी मी तुम्हाला हे 3 ते 4 मिनिट पाहणे कंपल्सरी करतोय पहा. त्यानंतर मी आजचा टास्क सांगेन. तर पहा मी कशाबद्दल डिस्कशन करतोय. आपल्याकडे 3 सम्स आहेत जे की MST CET मध्ये आलेले सम्स आहेत. ओके, आणि यांना मी कन्व्हेन्शनल मेथडनी सॉल्व्ह नाही करणार आहे. तर मी तुम्हाला तुमच्यासमोर एक दुसरा अप्रोच ठेवतोय जो की थोडंसं डिफिकल्ट आहे कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल मेथड. हा वाला सम कन्व्हेन्शनल मेथडनी इझी बनला असतं, जसं की U×V, नाही का. पण जो मी अप्रोच सांगतो ना रे, तर तो अप्रोच मे बी असं सिच्युएशन आला एक्झाममध्ये की त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन येतच नसेल डेफिनेट इंटिग्रेशनचा. ओके, सो त्या केसमध्ये कदाचित हा वाला अप्रोच तुम्हाला थोडाफार हेल्प करेल. मे बी आन्सरपर्यंत नाही पोहोचवणार, बट ॲटलिस्ट एखाद 2 ऑप्शन्स तरी इलिमिनेट करेल. तर पहा अप्रोच काय सांगतोय. x इंटू tan इनवर्स x आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. फ्रॉम 0 to 1 इंटिग्रेशन करायचं आहे. ओके, आता पहा हे सर्वांना माहिती आपल्याला की हा U×V फॉर्मॅट आहे, U×V वाला फॉर्मॅट आहे. पण असं इमॅजिन करा की ते U×V हा फॉर्मॅट नसून आणखीन इन केस जर का कोणता थोडंसं डिफिकल्ट वाला फॉर्मॅट बनला असता आणि त्याचं इंटिग्रेशनच आपल्याला करता नसतं आलं. जस्ट एक हायपोथेटिकल सिच्युएशन इमॅजिन कराल. सो आपण असंच तर सोडू नाही शकत ना. सो जरी फेकायचं जरी असेल तर काहीतरी लॉजिकली फेकलं पाहिजे आपण, बरोबर ना. तर पण आपल्याकडे असा एक वे आहे. मी जस्ट असा विचार करतो की मी इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतोय. एक्स ॲक्सिस आणि इथे वाय ॲक्सिस मी ड्रॉ करतोय. मी विचार करतो की 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन. जर का मी इथे 0 टाकेन तर 0 इंटू tan इनवर्स 0 0च असतो, नाही का. सो हा पॉईंट, हा पासिंग पॉईंट आहे या ग्राफचा. ठीक आहे, चलो ओके. एंडला जातोय 1 टाकलात ना, 1 जर का टाकाल ना तुम्ही इथे, tan इनवर्स 1 π/4 बनतो. 1 इंटू π/4 π/4 बनतो. म्हणजे जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 1 बनतो ना रे, तेव्हा वायचा जो व्हॅल्यू आहे ना, वायचा व्हॅल्यू ओके, तो π/4 बनतो. किती बनतो मुलांना? π/4. π/4 म्हणजे समजतं का? 1 पेक्षा थोडंसं कमी. पाय 3.14 असतं, डिवाइड बाय 4 कराल, 1 पेक्षा थोडंसं कमी. मे बी तो इथे कुठेतरी पॉईंट बनेल, मे बी इथे कुठेतरी पॉईंट बनेल, बरोबर. आता तुम्हाला करायचं काय पहा, या 2 पॉईंटला कनेक्ट करायचं. आता तुम्हाला माहित नाही एक्झॅक्टली ग्राफ कसा आहे, ग्राफ असा आहे की असा आहे, मला पण एक्झॅक्टली माहित नाही. तर मी काय करतोय रे, मी करतोय सध्यासाठी रॅन्डम काहीतरी ड्रॉ. चलो असा केला. ओके, तर तुम्हाला हे तरी समजतं का 0 to 1 इंटिग्रेशन करणे, 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन करणे म्हणजे एरिया अंडर दी कर्व असतो. इंटिग्रेशन तर आपल्याला एरिया अंडर दी कर्व देतो ना. मग हा जो काही आन्सर तुम्हाला निघणार आहे मुलांना, तुम्हाला समजतं का? हा डिस्टन्स π/4 आहे, बरं. हे मिस ना करू, π/4 आहे, लक्षात ठेवा. तर हा एरिया हा आपला आन्सर असणार आहे. तुम्हाला हे समजायला हवं की हा एरिया निगेटिव्ह तर बिलकुलच नाहीये. सो हा ऑप्शन नंबर डी रॉंग असणार आहे. इव्हन ऑप्शन नंबर सी पण रॉंग असणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे π/4 म्हणजे 0.5 पेक्षा जास्त असतो, नाही का. सो हा पण निगेटिव्ह बनतो. सो सी आणि डी तर इथेच इलिमिनेट झाले पहा. आणि आणखीन एक थोडंसं कॉमन सेन्स यूज कराल तुम्ही, तुम्हाला हे समजेल की हा डिस्टन्स π/4 आहे, हा डिस्टन्स 1 आहे. तर π/4 इंटू 1 कराल तर π/4 बनतो, पण तो या रेक्टँगलचा एरिया बनतो. π/4 या रेक्टँगलचा, π/4 इंटू 1 इज π/4, बरोबर ना. पण आपला तर एरिया त्याच्यापेक्षा कमी आहे. सो π/4 पेक्षा कमी असला पाहिजे, π/4 पेक्षा जास्त नाही. समजतंय तुम्हाला? पहा मे बी काही जणांना हे फार ऑड वाटेल, नाही का, की हे कोणत्या मेथडनी सांगतोय. पण पहा म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला पहा. तुम्ही असं काही तुम्हाला ट्रिक वगैरे तर नाही सांगत ना की हा चलो हा फॉर्म्युला यूज करा आन्सर येतं, नाही का. ट्रिक वगैरे तर बिलकुल काही कामाचे नसतात मुलांना. ओके, फार काही यूज नाही होत त्याचा. इलिमिनेशन हा एक चांगला पॉईंट आहे असं मला पर्सनली वाटतं. लाईक जर का तुम्ही बरेच सारे ऑप्शन्स इलिमिनेट करत असाल, सो मे बी तुमचा करेक्ट आन्सर येण्याचा प्रोबॅबिलिटी वाढतो. सो इथे असं काही मी ट्रिक वगैरे नाही सांगितलं मुलांना. हा कॉन्सेप्टच आहे जो की आपण शिकलेला आहे, नाही का. ऍप्लिकेशन आहे हा. एरिया अंडर द कर्वचा सिम्पलचा ऍप्लिकेशन आहे. म्हणजे इथे मी एक हायपोथेटिकल सिच्युएशन इमॅजिन करतोय जिथे की मुलाला हा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट नाही करता येत. सो मे बी तो असं करून काहीतरी इलिमिनेट करून आन्सर करू शकतो. चलो या क्वेश्चनचा तरी आन्सर आला, बट मे बी या 2 क्वेश्चनचा आन्सर नाही येणार, बट ऍटलिस्ट आपण ऑप्शन्स काही इलिमिनेट करू शकतो. पहा दाखवतो मी तुम्हाला. हा वाला करतोय परत सेम अप्रोच. एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, वाय ॲक्सिस ड्रॉ केला. जर का हे पहा थीटाची व्हॅल्यू 0 पासून π/2. थीटाची व्हॅल्यू जर का मी 0 टाकेन नाही, 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे हा पासिंग पॉईंट बनेल, करेक्ट. π/2 टाकेल ना, π/2
पाय बाय टू टाका इथे, कॉस पाय बाय टू 0, 0 इंटू अगेन एनिथिंग 0 बनतं, म्हणजे इथे पाय बाय टू लिहितो पहा. पाय बाय टू हे पहा, पहिला पॉईंट आपला हा आहे, दुसरा पॉईंट आपला हा आहे. फंक्शनमध्ये कसा जातो माहीत नाही, बट इथून सुरू होतो आणि इथे पोहोचतो. मग एक तर ग्राफ खालून असेल, नंतर एक तर ग्राफ वरून असेल, कुठून तरी असेल, पण खालून ग्राफ नाही आहे हे पण आपल्याला समजतं. तुम्ही म्हणणार कशावरून? तुम्ही 0 to पाय बाय टू मध्ये काहीही टाका थिटाच्या जागी, हा पण पॉझिटिव्ह असतो, हा पण पॉझिटिव्ह असतो. सो ओव्हरऑल फंक्शन पॉझिटिव्ह आहे. सो खाली थोडी ना असणार आहे, तो वरती असणार आहे. सो परत हा एरिया आपण कॅल्क्युलेट करतो, तुम्ही हे समजून घ्या. 0 पासून पाय बाय टू, हे पहा 0 पासून पाय बाय टू इंटिग्रेशन करतो त्या फंक्शनचा. याचा असा अर्थ आहे मुलांना की हा एरिया आपण कॅल्क्युलेट करत असतो. एरिया तर निगेटिव्ह नसला पाहिजे. सो ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे दोन्ही आन्सर रॉंग असले पाहिजे, दोन्ही आन्सर रॉंग असले पाहिजे. पहा मी समजू शकतो तुम्हाला मे बी असं वाटत असेल इथे की हा साइन क्यूब आहे ना सर, सो साइन क्यूबला सर तुम्ही साइन स्क्वेअर इंटू साइन केला पाहिजे. यस बरोबर आहे. साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर केला पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. कॉसला टी ठेवलं पाहिजे, म्हणजे साइन थिटा डी थिटा तो मायनस डी टी बनेल नाही का. सबस्टिट्यूशन वाला मेथड आहे सर, हा तर इझी मेथड आहे. हा बरोबर आहे ना, इझी मेथड आहे मुलांना तो. पण समजून घ्या मला सांगायचं काय, कारण की मला हेच क्वेश्चन्स दिसले पहा MST CET मध्ये 3, ज्याच्या थ्रू मला मी हे सांगू शकतो तुम्हाला. ओके, सो असे 3 क्वेश्चन मी इथे सिलेक्ट केलेले आहेत. भले हा सम एकदम इझी वेने येत असेल, बट असं इमॅजिन कराल की एक्झाम मध्ये असा सम आला जो की इझी वेने नाही येत आहे, मग तुम्हाला तो सुचतच नाही, तो सम काय केलं पाहिजे ते सुचतच नाही का. सो ऍटलिस्ट हे 2 ऑप्शन जर का एखादा स्टुडंट इलिमिनेट करेल तर ऍटलिस्ट तो या दोघांमधला काहीतरी लिहिल तर आन्सर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी तरी वाढेल. ठीक आहे, चलो ओके. आणखीन थोडासा विचार करू शकतो तो स्टुडंट. पहा आता कसा विचार करू शकतो सांगतो पहा. साइन क्यूब होता ना इथे, करेक्ट. तर आपल्याला एक गोष्ट माहिती, 0 आणि पाय बाय टूच्या मध्ये इथे काहीही टाका रे, 0 आणि पाय बाय टूच्या मध्ये कोणताही अँगल टाकाल नाही का. साइनची व्हॅल्यू तो 1 पेक्षा कमीच असते, कॉसची पण व्हॅल्यू 1 पेक्षा कमी. 1 पेक्षा कमीचा क्यूब हा खूप कमी व्हायला लागतो, म्हणजे ओव्हरऑल फंक्शन ना हा थोडासा कमी बनतो मुलांना, कमी बनतो. म्हणजे असं काय एकदम असं वरती नाही जाणार तो. हे पहा 1ची लेवल इथे करतोय बरं मी, इथे 1ची लेवल असेल ही हाईट, जस्ट इमॅजिन करतोय मी असं. सो मला एक गोष्ट समजत इथे की हा जो ग्राफ आहे ना रे, हा ग्राफ इतका वरती नाही जाणार, तो थोडासा लोअर साईडलाच असणार आहे ग्राफ. त्या फंक्शनची व्हॅल्यू कधी जास्त वाढणारच नाहीये. ओके, सो असं एक बेसिक अंडरस्टँडिंग मला आहे हे पाहिल्यानंतर. मग याच्यानी काय तुम्ही बेसिकली जज करू शकता पहा इथे. तर मी एक काम करतो, हा जो मोठा रेक्टँगल दिसतोय ना, तर त्या रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करतो. पाय बाय टू इंटू 1 इज पाय बाय टू, बरोबर ना. सो पाय बाय टूचा जो व्हॅल्यू असतो ना मुलांना तो असतो 1.57 समथिंग, करेक्ट ना. पण पाहून तुम्हाला समजत असेल की हा जो एरिया आहे ना तर 1.5 पेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, भरपूर कमी आहे. ओके, तर पहा आणखीन थोडासा विचार कराल तुम्ही तर तुम्हाला हे पण समजेल की तुम्ही मला बोलणार सर हा असा वरतून जाऊन का नाही येत खाली. तुम्ही पहा ना, या फंक्शनची व्हॅल्यू 1 तेव्हाच बनते जेव्हा दोघांची व्हॅल्यू 1 असेल. 1 इंटू 1 1 बनू शकतो, पण दोघांची ॲट अ टाइम व्हॅल्यू 1 कधी होणारच नाहीये, कधीच नाही होणार, बरोबर. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल पहा, साइन थिटा इंटू कॉस थिटा या प्रोडक्टचा मॅक्सिमम व्हॅल्यू हा 45 डिग्रीला असतो, करेक्ट ना. ओके, या दोघांच्या प्रोडक्टचा मॅक्सिमम व्हॅल्यू 45 डिग्रीला असतो. साइन 45 टाकाल 1/√2 बनतो, कॉस 45 1/√2 बनतो. मला तरी असं वाटतं तो फंक्शन 1/2च्या पण वरती नाही जाणार कधी. हा जो इथे आहे ना 1/2, आता मी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही केलं बरं, मी थोडंसं जज करतो इथं. ओके, सो मे बी मी रॉंग असेल तर जस्ट प्लीज कन्सिडर कराल. बट मला वाटतं की तो 1/2च्या पण वरती कधी जाणार नाहीये, तो फंक्शन 1/2च्या पण वरती नाही जाणार आहे. तुम्ही मला तिथे कॉस्ट तर अंडररूट मध्ये ना सर, सो मे बी असं होऊ शकतं की थोडंसं किंचितचं 1/2च्या वरती जाईल. सो हा जो एरिया 1.57 त्याचा हाफ इथे वरती गेला नाही का. सो रिमेनिंग एरिया तर त्याच्या हाफ पेक्षा पण कमी आहे, म्हणजे 1.57चा हाफ जो असेल ना तर तो अराउंड 0.8 येईल, त्याच्यापेक्षा पण कमी असणार आहे. सो ऑप्शन नंबर मी डी प्रिफर करेन इथं, कारण की हा ऑलमोस्ट 1 बनतोय, ऑलमोस्ट 1 नाही बाबा, बऱ्यापैकी कमी एरिया आहे तो. ठीक आहे, चलो हा वाला
इथे पण मी आन्सरपर्यंत डेफिनेटली नाही पोहोचू शकत आहे, बट मी काही क्वेश्चन इलिमिनेट, काही ऑप्शन्स इलिमिनेट करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देताय 50 क्वेश्चन्स आहेत आपले मॅथमॅटिक्सचे, 90 मिनिट्स आहे, आणि एखादा स्टुडंट असेल ज्यांनी की 45 क्वेश्चन्स केले, अटेम्प्ट केले नाही का, आणि 70 मिनिट्समध्ये झालं त्याचं सर्व, 20 मिनिट्स बाकी आहे. मग जे नाही येणारे सम्स आहेत नाही का, ते काही करा, कितीही विचार करा, नाही येत आपल्याला नाही का. एखादी गोष्ट नाही सुचत ना, तर नाही सुचत, फार अवघड जातं मग ते नाही का. भरपूर टाइम दिल्यानंतर मे बी काय माहिती कदाचित सुचू शकतो कन्व्हेन्शनल मेथडनी. ओके, पण फक्त कन्व्हेन्शनलच्या भरोशावरती तर नाही राहू शकत ना मुलांना. जेव्हा आपला एम असा असतो की 100 मार्क्स स्कोअर करायचा, तर याची तर गॅरंटी नाही की 50च्या 50 MCQ आपल्याला लगेच येऊन जातील. ओके, किंवा जे आपण सॉल्व्ह केले तेच 50 MCQ आहेत तिथे, आणि प्रत्येक MCQ पाहिला आपल्याला हा येणार आहे, हा असं करायचं, हा MCQ असा करायचा, असं तर नाही होणार ना. सो त्यासाठी सांगतोय पहा मी की थोडेसे चान्सेस तरी वाढवूया आपण नाही का मार्क्स वाढण्याचे. आता हा वाला पाहिला, तो वाला संपाल काय येतो, परत ग्राफ ड्रॉ करतो मी 0 पासून 4 पर्यंत. 0 टाका, 1 by 1 1 होतो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 आहे ना, त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू थोडंसं वरती लिहितो आणखीन. करा इमॅजिन हे कन्व्हेन्शनली कसा करणार, हा कन्व्हेन्शनली कसा करणार, करा इमॅजिन. आणि मग ज्यांना नाही समजलं, ज्यांना नाही येतं, तर त्यांनी समजून घ्या की हा मे बी हा मेथड तुमच्यासाठी युजफुल आहे. सो एक्सच्या जागी मी 0 टाकला, फंक्शनची व्हॅल्यू 1 बनतो, 0 टाकलं तर 1 बनतो, इथून ग्राफ सुरू होणार आहे. ठीक आहे, चलो एक्सची व्हॅल्यू जर का मी वाढवेन बरोबर, तर फंक्शनची व्हॅल्यू तर कमी होणार. पहा ना, एक्सच्या जागी 1 2 3 काही टाकाल, डिनॉमिनेटर वाढतोय, ओव्हरऑल व्हॅल्यू कमी होतं. चलो लिमिट काय 4 पर्यंत टाकायचं आपल्याला नाही का. सो असेल इथे मे बी 1 2 3 4 इथे कुठेतरी असेल. म्हणजे जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू 4 टाकला, √4 2 बनतो, 1 + 2 3 बनतो, 1/3 हा 0.33 बनतो. 0.33चा लेवल मे बी असेल इथे कुठेतरी नाही का, मे बी इथे असेल, बरोबर आहे, करेक्ट. आणखीन या दोघांच्या मधातला कोणता तरी एक पॉईंट जर का मी इथे प्लॉट करेन, जर का मी इथे 1 टाकेन, हे पहा 0 आणि 4च्या मध्ये 1 पण येतो ना, इथे जर का मी 1 टाकेल, 1 by 1 + 1 is 2, 1/2 is 0.5, एक्झॅक्टली इथे हाफमध्ये इथे कुठेतरी, बरोबर 1 टाकलं की 0.5 येतो. सो ग्राफ कदाचित थोडंसं काइंड ऑफ असा ग्राफ दिसतो मला, या टाईपचा थोडासा ग्राफ दिसतो. तुम्ही थोडंसं जज करू शकता इथे की एरिया किती बनणार आहे हा. ओके, पहा मुलांना, या ओव्हरऑल रेक्टँगलचा एरिया 4 × 1 is 4 एरिया बनतो त्या ओव्हरऑल रेक्टँगलचा एरिया. इथून जर का मी लाईन ड्रॉ करेन, तर हाफ एरिया तर तिकडे गेला, हाफ एरिया इथे, म्हणजे याचा जो काही एरिया आहे, हा वाला एरिया हा नक्कीच 2 पेक्षा पण कमी असणार आहे, कारण की हे पाहणार आहे, हे हाफ आहे ना इथे, समजतं तुम्हाला, हे हाफ इकडे हाफ आहे, म्हणजे इकडे 2 आहे, पण 2 मध्ये पण हे गायब आहे ना, तो तर नाही ना आपल्या आन्सरमध्ये. 2 पेक्षा पण कमी असणार आहे आन्सर. आता मी नाही सांगू शकत एक्झॅक्टली किती असणार आहे, बट हे शुअर आहे की 2 पेक्षा कमी आन्सर आहे, बरोबर. तर मी असा विचार करतोय ऑप्शन नंबर ए मध्ये, लॉग, त्याला मी e⁴ -log6 असं लिहितो. हा 4 काढतो मी बाहेर, लॉग इतर बनतो 1, चलो हा 4च बनतोय फक्त नाही का. 4 - log6 to the base e, log6 to the base e हा 1 point something असतो, 1 point something असतो. तुम्ही म्हणणार कसं काय, अबे पहा ना, log e to the base e हा 1 असतो, log e² to the base e हा असं 2 इकडे जातो, 2 बनतो ना. पण e² ची व्हॅल्यू माहिती का 2.7 समथिंग काहीतरी असतं, त्याचा स्क्वेअर कराल तर 7.29 समथिंग, म्हणजे बऱ्यापैकी जास्त बनतो ना. हा तर कमी आहे ना, log6 आहे ना, 2 थोडी नसणार आहे त्याची, 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे कुठेतरी. सो 4 - 1 आणि 2च्या मधली कोणतीही व्हॅल्यू घ्या, 2 पेक्षा जास्त आन्सर येतं, बट आपल्याला आन्सर 2 पेक्षा कमी पाहिजे. सो डेफिनेटली ऑप्शन नंबर ए हा रॉंग आन्सर असणार आहे मुलांना इथं. ऑप्शन बी पण रॉंग. पहा, log e⁴ समजतो तुम्हाला, log e⁴ - log3, log a/b, log a - log b, हा 4 बनतो. log3 log6च 2 पेक्षा कमी होतं, log3 त्यापेक्षा कमीच असणार ना. सो 4 - 1 point something काहीतरी बनेल तो, जो की 2 पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. आपल्याला आन्सर तर 2 पेक्षा कमी पाहिजे ना. सो ॲटलीस्ट या अप्रोचने मी हे 2 ऑप्शन तरी इलिमिनेट करू शकतो, बट या दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे, इथे मी इलिमिनेट नाही करू शकत अनफॉर्च्युनेटली. ओके, बट तुम्ही जर का लकी असाल तर असं होईल की मे बी इथे पण जर का तुम्ही इलिमिनेट करू शकाल. ओके, तर डेफिनेटली तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता. आता मी सांगतोय पहा इथे का मी इलिमिनेट नाही करू शकत आहे. सो log e⁴ - log9 असं लिहू शकतो मी इथे.
हा तर 4 बनतो मायनस ऑफ. आता लॉग 9 किती बनतो रे? लॉग 7.29, 2.7चा स्क्वेअर आय गेस 7.29 समथिंग असतं ना. हा 2 बनतो, तर लॉग 9 डेफिनेटली 2 पॉईंट समथिंग काहीतरी बनेल. 2 पेक्षा थोडंसं जास्त बनेल, माहीत नाही आता काय, 2.2 2.3 काहीतरी तर बनेल असा एक अंदाज आहे माझा, नाही का. म्हणजे आपलं ठरलं होतं ना रे की तो आन्सर जो आहे तो 2 पेक्षा कमी आला पाहिजे. हा 2 पेक्षा कमी येतो. 4 मायनस 2 पॉईंट समथिंग करा, 2 पेक्षा कमी येतो. इव्हन तुम्ही हे पण कराल ना, हा पण तुम्हाला 2 पेक्षा कमीच आन्सर देईल. पहा आता इथं लॉग ई क्यूब आहे. लॉग ई क्यूब म्हणजे हे पहा, लॉग ई क्यूब मायनस ऑफ लॉग 4 हा बनतो 3. हा 3 इथे येतो. लॉग ई इज इक्वल टू 1 मायनस ऑफ लॉग 4. लॉग 4 बनतो 1 पॉईंट समथिंग काहीतरी बनेल, 1.1 1.2 समथिंग काहीतरी बनेल. सो हा पण 2 पॉईंट समथिंग काहीतरी येतोय, सॉरी 1.8 समथिंग काहीतरी येईल बेसिकली. 2 पेक्षा थोडंसं कमी येईल आणि हा पण 2 पेक्षा थोडंसं कमी येईल. सो इथे डिफिकल्ट आहे, आता नाही करू शकत मी पुढे, बरोबर ना. कारण की एक्झॅक्ट ग्राफ तर मलाही माहीत नाही. सो इतकं ॲक्युरेटली थोडी ना मी तर करू शकतो मुलांना, बरोबर ना. बट ॲटलिस्ट मी हे 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. ॲटलिस्ट हे 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. सो आन्सर करेक्ट करण्याची तुमची प्रोबॅबिलिटी तरी वाढून जाईल, ठीक आहे. तर पहा मुलांना, पण हे प्लीज समजून घ्या तुम्ही की आधी अभ्यास चांगला असला पाहिजे, तर मग या गोष्टी तुम्ही बेसिकली अप्लाय करू शकता. ओके, जर का माझा अभ्यासच चांगला नसला असता, मी हे ग्राफ ड्रॉच नसतो करू शकलो, करेक्ट, कसं काय सॉल्व्ह करणार आहे मी? हे नाही सॉल्व्ह करू शकत ना. तर मेन तर शेवटी बेसिकवरतीच येऊन थांबतं पहा सर्व गोष्टी. ओके, तर मुलांना तुम्हाला जर का वाटत असेल ना की चलो थोडे दिवस आहेत, आता अभ्यास केल्याने खूप काही असं चेंज होईल, तर प्लीज असं एक्सपेक्ट नका करू. बेसिक्स फॉलो करा. ट्रिक वगैरे ठीक आहे, चलो म्हणजे एका सर्टन एक्सटेंटपर्यंत ठीक आहे. इव्हन तुम्ही व्हिडिओज पण फार पाहत असाल नाही का यूट्यूबवरती, लाईक तुमच्या दिवसातनं जर का 4, 5, 6 तास व्हिडिओ पाहण्यामध्ये जात असतील, मार्क्स हे स्वतःच्या अभ्यासावरती पडतात, हे प्लीज समजून घ्याल तुम्ही. तर कमीत कमी पहा. इव्हन माझे पण व्हिडिओ मी असं सजेस्ट करतोय की गरजेचे असतील तरच पहा. जसं की मला वाटलं की हा पॉईंट मे बी तुम्ही पाहायला पाहिजे म्हणून मी कंपल्सरी केलं. आणि आता मी तुम्हाला बेसिकली प्लॅन सांगतो की आजचा टास्क तुमचा काय आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक असाइनमेंट अटॅच केली आहे पहा. 2 असाइनमेंट्स आहेत. एक आहे डेफिनेट इंटिग्रेशन आणि एक आहे पहा ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. अशा 2 असाइनमेंट्स आहेत, प्लस PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी थोडंसं फास्टमध्ये इथे पण समजून सांगतोय पहा की एक्झॅक्टली कोणता वेनी करायचा आहे. पूर्ण काही सॉल्व्ह करून देणार नाही, ओके, बट मी थोडंसं हिंट वगैरे देईन. तर हा तुमचा टास्क आहे आजचा. डेफिनेट इंटिग्रेशनचे असाइनमेंट, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचे असाइनमेंट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करा, आन्सर मॅच करा, कॅल्क्युलेट करा मार्क्स तुमचे, ठीक आहे. मी आणखीन थोडंसं रिक्वेस्ट करतोय पहा की आणखीन एक 2 ते 3 मिनिट पाहाल. आणखीन एक सम मला तुम्हाला सांगायचं, ओके, ज्याच्यामध्ये ऑड फंक्शनचा एक छोटासा प्रॉपर्टी मला इथे तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करायचा होता. ओके, तर तुम्हाला हे माहिती असेल ना रे, इंटिग्रेशन -a to +a f(x) dx. फंक्शन जर का ऑड असेल तर याचं इंटिग्रेशन असतो 0. फंक्शन जर का ऑड असेल ना तर याचं इंटिग्रेशन 0 असतं, करेक्ट. ठीक आहे, आपल्याला ऑड फंक्शन बद्दल इतकं माहिती आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की ऑड फंक्शनमध्ये काय असतं, f(-x) = f(x). म्हणजे x ची व्हॅल्यू मायनस केली ना, म्हणजे x ची व्हॅल्यू मायनस जरी असेल किंवा x ची व्हॅल्यू प्लस जरी असेल तरी फंक्शनचा व्हॅल्यू तोच येतो. तुम्हाला सांगायचं असं पहा की ऑड फंक्शन जो असतो ना, कोणताही ऑड फंक्शन ओरिजिन मधूनच पास होत असतो. कोणताही ऑड फंक्शन हा ओरिजिन मधूनच पास होतो, ऑप्शन्स नाही, ओरिजिन मधूनच पास होत असतो तो. आता ऑड फंक्शन मध्ये पहा काय, x डिस्टन्स पुढे गेल्यानंतर जो फंक्शनचा व्हॅल्यू येतो f(x), करेक्ट. पहा, थोडंसं रॉंग लिहिलं ऍक्च्युली. ऑड फंक्शन हा नाही, हा इव्हन फंक्शन असतं. काय सांगतो मी, सॉरी. f(-x) इज -f(x) असतो ना ऑड फंक्शन मध्ये, करेक्ट ना. x डिस्टन्स पुढे गेल्यानंतर फंक्शनचा जो व्हॅल्यू येतो, सो x डिस्टन्स मागे आल्यानंतर फंक्शनचा तोच व्हॅल्यू येतो, बट निगेटिव्ह मध्ये. पहा ना, ही आणि ही साईज सेम आहे. पहा, दोघांची साईज सेम आहे, दिसतं का? दोघांची साईज एक्झॅक्टली सेम आहे. असंच फंक्शनला ऑड फंक्शन बोलतो. म्हणजे ऑड फंक्शनचा ग्राफच असा असतो की याच्या पुढे जसं असेल ना तसंच एक्झॅक्टली याच्या इकडे असतो, बट याला काय करायचं, उलटा करायचा आणि मग त्याला इकडे शिफ्ट करायचं. पहा परत सांगतो मी. हा जो आहे ना, हा असा, त्याला बेसिकली असा करायचा, सिमेट्री करायचं एक्स ॲक्सिसच्या अबाउट, आणि याला परत सिमेट्री करायचं इथे वाय ॲक्सिसच्या अबाउट. तर तो मग हा असा येतो. हा असं ऑड फंक्शनचा ग्राफ.
आणि मायनस आहे ना हा पहा मायनस ए पासून प्लस एपर्यंत इंटिग्रेशन कराल तर -a to 0 हा इंटिग्रेशन येईल, 0 पासून a पर्यंत हा इंटिग्रेशन येईल, करेक्ट. सो हा एरिया निगेटिव्ह येईल, हा एरिया पॉझिटिव्ह येईल, दोघांचा एरिया कॅन्सल होतो म्हणून आन्सर 0 बनतो. पण मला सांगायचं काय होतं पहा ऑड फंक्शन बाबत आणखीन काही गोष्टी काय सांगायच्या आहेत. तर एक तर तो ओरिजिनमधून पास होतो, ओके. आणि कसं आहे पहा आता ओरिजिनमधून का पास होतो त्याचं मी जस्टिफिकेशन आत्ता नाही देते, कारण की तुम्हाला इतकं युजफुल नाही येते, ओके, या स्टेजला. कारण की झालं ऑलमोस्ट संपत आला आता इयर तुमचा, सो जास्त वेळ त्याच्यामध्ये नको जायला. एक पॉईंट मी तुम्हाला हा सांगतोय की इथून पुढे एक सर्टन डिस्टन्स जा, तुम्ही सर्टन काहीतरी छोटंसं डिस्टन्स जा, तिथे तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट, बरोबर, ठीक आहे. इथून तुम्ही तितकाच डिस्टन्स मागे या आणि इथे पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा आणि तुम्हाला असं ऑब्झर्व होईल हा डेरिव्हेटिव्ह किंवा हा टँजंट आणि हा टँजंट एकमेकांना पॅरलल असतो. हा ऑड फंक्शनचा प्रॉपर्टी आहे. मग आता हे मी तुम्हाला का सांगत असणार आहे, हे मी तुम्हाला का सांगतो. समजा डेरिव्हेटिव्हमध्ये जर का असा एक क्वेश्चन आला, पहा डेरिव्हेटिव्हमध्ये असा एक क्वेश्चन आला, फंक्शन एक ऑड फंक्शन आहे, काहीतरी ऑड फंक्शन आहे आणि f dash of 4 इज इक्वल टू से फॉर एक्झाम्पल 6 आहे, तर f dash of -4 काय सांगणार, -6 बोललं पाहिजे तुम्ही, सॉरी +6 6च बोलला पाहिजे. फंक्शनच देत नाही येत ते, त्यांनी जर का फक्त इतकं सांगितलं f dash of 4 इज इक्वल टू 6, f dash of 4 म्हणजे समजतं 4 डिस्टन्स पुढे जाऊन डेरिव्हेटिव्ह, इथे 4 डिस्टन्स पुढे जाऊन डेरिव्हेटिव्ह, तोच 4 डिस्टन्स मागे येऊन पण डेरिव्हेटिव्ह कराल ना, तोच स्लोप येत असतो, सेम स्लोप येतो. सो आन्सर तुम्ही डायरेक्टली इथे 6 मेन्शन करू शकता. हा ऑड फंक्शनचा प्रॉपर्टी, ओके. आणखीन एक क्वेश्चन घेतोय पहा मी इथे. स्टेप एक्सचं इंटिग्रेशन आहे पहा 0 पासून 3 पर्यंत. 0 पासून 3 पर्यंत स्टेप एक्सचं इंटिग्रेशन. आता बऱ्याच जणांना स्टेप एक्सचं इंटिग्रेशन थोडंसं डिफिकल्ट वाटतं. मग असे जर का स्टुडंट्स असतील आपल्याला की ज्यांना स्टेप एक्सचं इंटिग्रेशन नाही येत आणि जर का इथे इंटिग्रल व्हॅल्यू असतील ना लिमिटच्या, तर तुम्ही हे असं लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्टली असं करा, इथे जो असेल तो लिहायचा प्लस त्याच्या पुढचा इंटिजर लिहायचा प्लस त्याच्या पुढचा इंटिजर लिहायचा इथेपर्यंत, पण 3 नाही लिहायचा, इथे जो असतो तो नाही लिहायचा, त्याच्या आधीच्या इंटिजरपर्यंत असं लिहायचं. आन्सर किती येतो 3 मार्क करायचं डायरेक्टली. समजा हा इंटिग्रेशन 0 पासून 10 पर्यंत असला असता ना, सो इथे मी काय लिहिलं असतं पहा, मी इथे असं लिहिलं असतं 0 + 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 अप टू 9. 10 नाही सर्वांचा ॲडिशन, हा त्याचा आन्सर असतो, ओके. तर फक्त इतकं सफिशियंट नाही आहे, तुम्हाला हे समजलं पण पाहिजे की हे कसं आलेलं आहे. बट मी त्यांच्यासाठी सांगितलं ज्यांना की हे स्टेप एक्स फंक्शन फारच अवघड जातं. इवन इथे निगेटिव्ह जरी असेल ना रे, -3 जरी असेल तरी तिथून स्टार्ट करायचं, -3 -2 -1 +0 +1 +2 सो ऑन अप टू 9. 10 नाही याचं करायचं ॲडिशन. जो बनेल तो आपला आन्सर असणार आहे, ओके. हा स्टेप एक्स फंक्शनचा इंटिग्रेशन झाला. हे फक्त स्टेप एक्स बद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये जर का sin x आला याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये जर का x² आला, किंवा त्याच्यामध्ये 2x आला, तर हे असं नाहीये. हा फक्त x असेल तरची गोष्ट करतोय मी इथं. मग तसे सम जर का तुम्हाला पाहिजे असतील, लाईक आतमध्ये sin x आला तर काय, किंवा आतमध्ये से फॉर एक्झाम्पल x² आला तर काय, किंवा आतमध्ये 2x आला तर काय, बरोबर ना, तसे इंटिग्रेशन जर का पाहिजे असतील तर तुम्हाला प्रोसिजरनी जायला लागेल. तुम्हाला आधी समजून घ्यायला लागेल की एक्झॅक्टली स्टेप एक्स फंक्शन असतो काय. पहा इथे लिहितो मी 1 2 3 4 -1 -2 -3 1 2 3 4 -1 -2 -3 so on. y is equal to step x. याचा मिनिंग काय असतो पहा. स्टेप 0.11 हे 0 असतं. स्टेप फंक्शन ऑफ 0.99 हे पण 0 असतं. मग जो इथे नंबर लिहिता ना त्याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असतो आपल्याला. जो तुम्ही इथे नंबर लिहिता मुलांना त्याच्या आधीचा इंटिजर लिहायचा, त्याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असतो आपल्याला. तर मग जर का स्टेप फंक्शन ऑफ से 0 or से 1.999999 असेल, 1च असतो, याच्या आधीचा इंटिजर 1 लिहायचा. सो ग्राफ कसा असतो पहा स्टेप एक्स फंक्शनचा. स्टेप एक्स फंक्शनचा ग्राफ कसा असणार आहे पहा. तर मी विचार करतोय आता की एक्सची व्हॅल्यू पहा, इथून मी सुरू करतोय. एक्सची व्हॅल्यू जर का 0.1 असेल, एक्सची व्हॅल्यू 0.1 टाक, आन्सर 0च येणार आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू वाढणारच नाही.
एक्सची व्हॅल्यू 0.1 टाक, 0.2 टाक, 0.3 टाक, 0.4 टाक, 0.5, 0.6 टाक, किती भले किती मर्जी काही टाका. 0.999999 टाका, 0.999999 टाका, आन्सर 0च बनणार आहे. आता तो जम्प करतो. जर का एक्सच्या जागी तुम्ही इथे 1 टाकाल, एक्सच्या जागी जर का तुम्ही इथे 1 टाकाल, पहा एक्सच्या जागी जर का तुम्ही इथे 1 टाकलं ना तर आन्सर बनतो 1. म्हणजे एक्सची जशी व्हॅल्यू 1 झाली ना, फंक्शनची व्हॅल्यू 1 वरती जम्प झाली, डायरेक्टली इथे जम्प झाली. आता 1 पेक्षा जास्ती तुम्ही काही टाका, 1.1 टाका 1च बनतं, 1.2 टाका 1च बनतं, 1.4 टाका 1च बनतं, म्हणजे याच्या आधीचा इंटिजर 1च असतो ना. सो पुढे वाढवा 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 1च राहतो रे. हे पहा 1च्याच लेवलवरती राहतो तो. पण ज्यावेळेस तुम्ही एक्सच्या जागी 2 टाकला ना, एक्सच्या जागी जर का 2 टाकाल ना, इथे 2 डायरेक्टली 2 बनतो. एक्सच्या जागी जसा 2 पडला ना, हे पहा एक्सच्या जागी 1.999 नंतर 2 पडलं की डायरेक्टली वरती जातो फंक्शन. म्हणजे इथून स्टार्ट होतो फंक्शन, तिथून तो स्टार्ट होतो. असंच होत जातं पुढे, असंच होत जाणार आहे पुढे. करेक्ट, असा पुढे होत होतो. सो 0 पासून 3 पर्यंत जर का तुम्ही इंटिग्रेशन करत असाल, क्वेश्चन काय होता आपला, स्टेप एक्स फंक्शनचा इंटिग्रेशन 0 to 3, करेक्ट ना. स्टेप एक्सचा तर ग्राफ हा आहे, पुढचा ग्राफ ड्रॉ केला पॉझिटिव्हचा, निगेटिव्हचा पण ग्राफ पहा. आता जर का तुम्ही एक्सच्या जागी जर का तुम्ही -0.1 टाकाल, आन्सर बनतो -1. मी काय बोललो, याच्या आधीचा इंटिजर असं बोललो होतं ना मी तुम्हाला. -0.1 इथे असतं, त्याच्या आधीचा इंटिजर -1 असतो, -1 समजतं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा थोडीशी कमी झाली, फंक्शनचा व्हॅल्यू काय डायरेक्टली -1 बनलं, -1 तर इथे आहे ना. म्हणजे असा ग्राफ बनतोय, असा पहा, नीट पहा. एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा थोडीशी कमी बनली, 0 पेक्षा थोडीशी कमी, डायरेक्टली -1 झाला. म्हणजे इथून थोडंसं इकडे शिफ्ट झालं की डायरेक्टली खाली जातो. मग -0.4 टाका, -0.4 इथे असतं ना, या लेवलवरती, इथे -0.4 टाकला तरी -1च, याच लेवलवरती राहतो -1च्या. -0.9 टाका, -0.9 समजतं ना, म्हणजे इथे असेल कुठेतरी -0.9 टाकलं तरी -1 बनतं, म्हणजे -1च्या लेवलवरती. वायची व्हॅल्यू -1 बनतं या लेवलवरती. -1 टाका, -1 टाकलं तरी -1. आता -1.1 टाकलं म्हणजे -1ला जर का क्रॉस करायचं तुम्हाला, आता -1ला क्रॉस म्हणजे काय, इथे आन्सर काय लिहिता माहिती का तुम्ही, याच्या आधीचा इंटिजर -2 असतो, -1.1च्या आधीचा इंटिजर -2. म्हणजे याच्या पुढे जर का तुम्हाला जायचं झालं तर डायरेक्टली असं खाली -2 वरती तुम्हाला जम्प करायला लागतं. असा ग्राफ असतो याचा, स्टेप सारखा वाटतो ना तो. ओके, सो आपण याला स्टेप फंक्शन बोलतो, करेक्ट. याचं इंटिग्रेशन करायचं असेल तुम्हाला 0 पासून 3 पर्यंत, 0 पासून 3 पर्यंत इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला माहिती एरिया अंडर दी कर्व. याच्या खालचा एरिया 0 याच लाईनवरती, याच्या खालचा एरिया हा किती आहे, 1 आहे, पहा ना, 1 एरिया. याच्या खालचा एरिया 1 2 आहे, म्हणून 0 + 1 + 2 असं बोललो होतं मी तुम्हाला. तिथे 3 पर्यंत संपला ना, 3 पर्यंत पुढे आणखीन करण्याची गरज नाही तुम्हाला. पण जर का 0 पासून 5 पर्यंत बोललं असतं, 0 पासून 5 पर्यंत म्हणजे हे पहा रे, 5 तर इथे आहे ना, मग हा पण एरिया ॲड झाला असता आणि हा पण एरिया ॲड झाला असता, 4 आणि त्याच्यानंतर 5, बरोबर. तर दोन्ही एरिया ॲड झाले असते. मग काय केलं असतं माहिती का तुम्ही, टोटल एरिया किती बोलला असता माहिती का, हे 0 1 1 2 2, 0 + 1 + 2 + 3 + 4 असं केलं असतं तुम्ही, करेक्ट आहे. लिमिट जर का मायनस असला असता, -4 पासून ते +5 पर्यंत, किंवा -3 पासून +5 पर्यंत, -2 करतो कारण की -2चाच ड्रॉ केला मी इथे, -2 पासून तिथेपर्यंत. मग हा एरिया पण आला असता, एरिया अंडर द कर्व, बरोबर. पण हा एरिया निगेटिव्ह आला असता, पहा ना, 1 × -2 आला असता, हा एरिया -2 आला असता. म्हणून मी तुम्हाला बोललो -2 पासून स्टार्ट करायचा. हा पण एरिया आला असता, मग हा एरिया -1 आला असता, कारण की खालचा एरिया निगेटिव्ह देतो रे इंटिग्रेशन. म्हणून -2 -1 त्याच्यानंतर 0, मग त्याच्यानंतर माहिती तुम्हाला +1 +2 +3 +4 पर्यंत जायचा. सो असा करायचा असतो एक्सचा इंटिग्रेशन, स्टेप एक्सचा इंटिग्रेशन. ठीक आहे मुलांना. सो हा होता स्टेप एक्सचा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3, जसं की आन्सर येतो 3. सो आता पुढे कंटिन्यू करूया. पहा आपण आता PYQ घेतोय, पण फटाफट घेतो, पहा रे. आता पहा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला इथे, एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व
y इज इक्वल टू 2x मायनस ऑफ एक्स स्क्वेअर, ओके, अँड दी लाईन y इज इक्वल टू x. या दोघांमधला आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर कर्वचा ग्राफ ड्रॉ करणे हे आलं पाहिजे तुम्हाला इथं. तर हा जो आहे ना, हा आहे पॅराबोला. तो पॅराबोला आहे. पहा कसे सिम्प्लिफिकेशन करतोय मी इथे. हा इथे जातो, हा इकडे येतो. सो एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2x इज इक्वल टू मायनस ऑफ वाय एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2x प्लस 1 इज इक्वल टू मायनस वाय प्लस 1. दोन्हीकडे 1 1 ॲड केला मी इथे. सो हा बनतो एक्स मायनस ऑफ 1 होल स्क्वेअर. ठीक आहे. हा मायनस कॉमन केला तर इथे मायनस वाय मायनस ऑफ 1 बनतो. सो एक्स मायनस एच होल स्क्वेअर, माहिती ना शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला फॉर्म्युला, एक्स मायनस एच होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 4a इंटू वाय मायनस के. असा हा फॉर्मॅट आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 4ay, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 4ay, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 4ay असा असतो पॅराबोला, बरोबर ना. हा असतो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x, वाय स्क्वेअर इज टू मायनस 4x, यस. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay आणि हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ay. बट पॅराबोला इथे नाही आहे, शिफ्ट झाला आहे. शिफ्ट एक्स मायनस एच, एच किती आहे 1, के किती आहे 1, 1 1ला तो शिफ्ट झाला आहे. 1 1 इथे असेल कुठेतरी पॉईंट. हा 1 इथे 1 1 1 इथे शिफ्ट झाला तो पॉईंट. म्हणजे पॅराबोला जो आहे ना रे तुमचा, पॅराबोला असा आहे. ओरिजिनमधून पास का केला मी इथे, कारण की तुम्ही इथे पाहू शकता कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे. एक्स इक्वल टू 0 टाकलं तर वायची पण व्हॅल्यू 0च बनते. सो हा तो पॅराबोला आहे. हा तो आपला पॅराबोला आहे मुलांना. या पॅराबोलाचा एरिया फाइंड करायचा. सिम्पलचा टास्क आहे. हा पॉईंट तुम्ही फाइंड करतात. ओके, डेफिनेटली हा 1 असेल तर हा पण 1 असेल, सिमेट्री असतं नाही का. सो हा पॉईंट असणार 2, 1 + 1 2 बनतो. सो इंटिग्रेशन 0 to 2, इंटिग्रेशन 0 to याचं इंटिग्रेशन y dx म्हणजे एरिया अंडर दी कर्व नाही का, याच्या खालचा एरिया. सो 2x मायनस ऑफ एक्स स्क्वेअर हे तुम्ही सिम्प्लिफाय करताय, करून घ्या तुम्ही कॅल्क्युलेशन. ओके, आन्सर मिळून जाईल तुम्हाला. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2. इंटिग्रेशन ऑफ -3 to +3 x raised to power 5 plus bx cube plus cx plus k. ते विचारतात की याचं इंटिग्रेशन कोणावरती डिपेंड करतो म्हणून. पहा हे जे आहे हे प्लस के म्हणजे केचं पण इंटिग्रेशन आहे बरोबर. हे जे आहे हा ऑड फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे तो. माहिती ना ऑड फंक्शन म्हणजे काय असतं. एक्स जागी -x टाकला, हे पहा एक्स जागी -x टाका काय बनतं. ऍक्च्युली सांगायची गरज नाही आहे मला, बट पहा हे मायनस ऑफ a इंटू एक्स रेस टू 5 बनतो. अगेन मायनस ऑफ बी इंटू एक्स क्यूब बनतो, मायनस ऑफ सी एक्स बनतो, मायनस कॉमन कराल एक्स रेस टू पॉवर 5 प्लस बी एक्स क्यूब प्लस सी एक्स असं बनतो. पहा एक्स जागी मायनस टाकला ना तर हे ओव्हरऑल जे दिसतं ना ते एक्झॅक्टली असा मायनस बनतो, म्हणजे उलटा बनतो नाही का. त्याला आपण ऑड फंक्शन बोलतो. म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ -x ना हा एफ ऑफ एक्सच्या एक्झॅक्टली निगेटिव्ह असतो, उलटा असतो. करेक्ट. तर पहा हा ऑड फंक्शन आहे. ऑड फंक्शनचा इंटिग्रेशन -a टू प्लस हे तर 0च असतं, म्हणजे फक्त इंटिग्रेशन डिपेंड करेल फक्त के वरती. ओके, यानंतर नेक्स्ट सम पहा. मी थोडंसं डिफरंट वेनी तुम्हाला सांगितलं होतं, बट मी त्याची हिंट देतोय फक्त तुम्हाला इथे. हिंट देतोय पहा. 1 डिवाइड बाय 1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स dx याचं इंटिग्रेशन करता फ्रॉम 0 to 4. 1 प्लस रूट एक्सला टी ठेवायचं, 1 प्लस रूट एक्सला मुलांना टी ठेवायचं. करा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू dt. करेक्ट. इथे dx असतं नाही का. सो हा जाणार तिकडे. सो dx इज इक्वल टू 2 रूट एक्स dt. दॅट मीन्स dx इज इक्वल टू dx इक्वल टू वॉट इज रूट एक्स तर t-1 आहे ना, t-1 आहे ना, ब्रॅकेट करतो इथे dt करतो नाही का. सो इंटिग्रेशन ऑफ काय म्हणतात 0 टू लिमिट वगैरे चेंज करून घ्याल तुम्ही बरोबर. सो dx जागी काय करतो, dx जागी 2 इंटू t-1 dt आणि डिवाइड बाय हे तर t आहे. करा सेपरेट डिवाइड करा, आन्सरच तुमच्या हातात आहे बरोबर ना. इथून पुढे काय सेपरेट डिवाइड करा, नक्कीच आन्सर येईल तुम्हाला. पुढे पहा. नेक्स्ट सम. एरिया ऑफ अ रिजन बाउंडेड बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, 2 पेअर ऑफ लाईन्स देतात ते आणि त्यांच्यामधला एरिया ते आपल्याला विचारतात. सो आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं इथं. ते बोलतात xy इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर xy प्लस 5x मायनस ऑफ 4y मायनस ऑफ 20 इज इक्वल टू 0. या 2 पेअर ऑफ लाईन मधला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे पहा. तर इथे x कॉमन करेल तर इथे y प्लस 5 बनतो, -4 कॉमन करेल तर y प्लस 5 बनतो, दॅट इज इक्वल टू 0. सो x मायनस ऑफ 4 अँड y प्लस 5 दॅट इज इक्वल टू 0. सो हा लाईन बनतो x इक्वल टू 4. ओके, हा लाईन बनतो y इक्वल टू -5. x इंटू y इज इक्वल टू 0 मीन्स एक तर x इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 असे 4 लाईन्स आहे आपल्याकडे. ओके, सो x ॲक्सिस y ॲक्सिस ड्रॉ करतो. x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस फाईन, y इज इक्वल टू 0 म्हणजे x ॲक्सिस हा दुसरा लाईन, x इक्वल टू 4 म्हणजे 1 2 3 4 जायचा इथे मारायचा. ओके, हा 4 डिस्टन्स आहे. y इज इक्वल टू -5 मीन्स 1 2 3 4 5 जायचा, हा लाईन इथे मारायचा म्हणजे हा डिस्टन्स 5 असला पाहिजे. -5 मीन्स 5. सो याचा जो एरिया 5 into 4 दॅट इज इक्वल टू 20. सो आन्सर शुड बी
20. ओके, चलो नेक्स्ट सम. हा तर तुमचा आवडता सम असणार आहे. काय करायचं असतं माहिती ना तुम्हाला. ओके, b मायनस ए करायचं, डिवाइड बाय 2 करायचं असतं आन्सर. गुड. मग करू का मी हा सम स्किप करतोय मी. त्यांनी व्यवस्थित बोर्ड एक्झाम जरी प्रिपेअर केला असेल तरी नक्कीच माहिती असेल हा सम तुम्हाला. सो तो वाला सम नाही करत आहे मी. सो इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 x 1 मायनस एक्स रेज टू पॉवर 5 dx. हिंट देतो पहा, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं पहा. 1 मायनस ऑफ एक्स याला तुम्हाला टी ठेवायचा. पॉवर मोठा आहे ना, ज्याचा पॉवर मोठा असतो त्याला जनरली काहीतरी सबस्टिट्यूट करण्याचा ट्राय करतोय. सो मी तिथे टी सबस्टिट्यूट करतोय. 1 मायनस एक्स इक्वल टू टी, याला मी टी सबस्टिट्यूट करतोय. असं केल्याने होतं काय पहा, 1 मायनस ऑफ टी इज इक्वल टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह करा दोन्ही साईडला. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज टीचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी टी इज इक्वल टू डी एक्स. करेक्ट. सो याचा जो इंटिग्रेशन इथे लिहितोय पहा मी, एक्स जागी काय लिहिणार, एक्स जागी 1 मायनस टी लिहितोय. 1 मायनस ऑफ टी. ओके फाईन, ब्रॅकेट 1 मायनस एक्सला मी टी ठेवतो. टी रेज टू पॉवर 5, टी रेज टू पॉवर 5 करतो इथे. इंटू 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 डी एक्स, डी एक्स, डी एक्सला मायनस डी टी लिहितोय. डी टी इथे मायनस साईन करतोय फक्त. होईल का इंटिग्रेशन इथून. टी रेज टू 5 इंटू 1 टी रेज टू 5, टी रेज टू 5 इंटू टी, टी रेज टू 6, टी रेज टू 5 आणि टी रेज टू 6 इंटिग्रेशन तर कोणी करू शकतं नाही का. करून घ्याल. लिमिट पहा, पण लिमिट चेंज करायला लागेल. बट जर लिमिट चेंज नसाल करत तरी पण ठीक आहे. फायनली जाऊन तुम्ही टीच्या जागी जे ॲझ्युम केलं होतं ते टाकलं आणि लिमिट असेच ठेवले तरी चालतात. परत सांगतो काय बोललो, लिमिट चेंज करण्याची गरज नाही. ठेवून टाका 0 काही फरक नाही पडत. इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन आलं समथिंग काहीतरी टीच्या फॉर्ममध्ये, मग त्या टीला जे ॲझ्युम केलं होतं ते टाका. म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये आन्सर काढा आणि मग त्याच्यानंतर हे लिमिटचं यूज करायचं. ओके, तर मग आन्सर सेमच येऊन जाईल परत तुम्हाला. चलो नेक्स्ट सम पाहू. इंटिग्रेशन ऑफ 0 to a, इंटिग्रेशन 0 to a अंडर रूट ऑफ a मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स. ओके, अँड दॅट इज इक्वल टू k by 2. हे आहे पहा k by 2, k by 2 प्लस सी. then what is the value of k? सॉरी k by 2 प्लस सी नाही, फक्त k by 2 आहे. तर kचा व्हॅल्यू विचारतात ते पहा. सबस्टिट्यूशन एक्स जागी a साइन स्क्वेअर थिटा, एक्स जागी a साइन स्क्वेअर थिटा. तर एक्सच्या जागी जर का a साइन स्क्वेअर थिटा टाकला तर डी एक्सच्या जागी a साइन स्क्वेअर थिटाचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा असं टाकायला लागेल नाही का. तिथे टाका मग डी एक्सच्या जागी 2a साइन थिटा कॉस थिटा. 2a ला बाहेर करतो, साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा. ओके, साइन स्क्वेअरचं अंडररूट केलं साइन बनतो. हा साइन आणि हा इथला साइन कॅन्सल. हा सॉरी ए कॉमन करा, ए आणि तो ए कॅन्सल. मग वरती 1 मायनस साइन स्क्वेअर बनतो. 1 मायनस साइन स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअरचा अंडररूट कॉस, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा बनतो ना बाबा. हा समजतं, कॉस स्क्वेअर थिटा बनतो. मग कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला. कॉस स्क्वेअरचा सॉरी इंटिग्रेशन 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2 असं करणार ना. कॉस स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन हा 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2 कराल. करा इंटिग्रेशन. पुढे लिमिट वगैरे चेंज करायला लागतील कारण की आधी होता तो तिथे एक्स, त्याच्यानंतर आपण थिटा सबस्टिट्यूट केला. करेक्ट ना. सो फायनल आन्सर काढा. थिटाच्या जागी एक्स टाका जे काही ॲझ्युम केलं होतं ते, आणि मग त्याच्यानंतर हेच लिमिट टाकले. लिमिट नाही चेंज केलं तरी पण चालतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं. पहा पुढे. Area of a region bounded by y is equal to cos x. Y is equal to cos x. Okay. X is equal to 0. Okay. X is equal to pi. And x axis. Cos x चा ग्राफ माहिती पाहिजे परत. Cos x असा. बरोबर? इथे असतो pi by 2. इथे असतो pi. ते बोलतात y is equal to cos x चा ग्राफ. हां. ओके. X is equal to 0 म्हणजे हां. हे असतं x is equal to 0 means y axis. X axis means हां. पहा x axis बोलतात. X axis means हा. X is equal to pi means x is equal to pi म्हणजे हा. सो बेसिकली इथून एवढा हा एरिया काढायचा आपल्याला. सो हा एरिया काढा तुम्ही इंटू 2 करा. जर का तुम्ही डायरेक्टली लिमिट 0 पासून पाय पर्यंत टाकला तर होतं काय माहिती का, इंटिग्रेशनला हे नसतं माहिती की बेसिकली निगेटिव्ह एरिया नसतो नाही का. इंटिग्रेशन काय करतो माहिती का, याच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह करतो आणि याच्या खालचा एरिया निगेटिव्ह करतो. सो 0 to पाय कराल तर हा एरिया बेसिकली जर का 4 येत असेल आणि हा एरिया जर का समजा -4 येत असेल तर इंटिग्रेशन त्याला 0 दाखवून देतो आन्सर. डायरेक्टली 0 दाखवतो आन्सर. बट 0 तर आन्सर नाही आहे ना, 0 तर आन्सर नाही आहे. बरोबर ना. सो सेपरेटली इंटिग्रेशन करा तुम्ही. हा हाफवाला एरिया आधी कॅल्क्युलेट करा आणि जस्ट इंटू 2 करा. आणि हा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा पहा. हावाला 0 पासून लिमिट टाकायचं पाय बाय 2. 0 पासून पाय बाय 2 पर्यंत लिमिट टाका. कॉस एक्सचं इंटिग्रेशन, कॉस एक्सचं इंटिग्रेशन. करेक्ट आहे. चलो नेक्स्ट सम पहा आता.
पहा हा सम आपण स्टार्टिंगमध्येच केलेला आहे. पहा अंडर रूट ऑफ कॉस थीटा, ओके, साइन क्यूब थीटा डी थीटा ऑप्शन्स दिलेले आहेत. पहा तर करायचं काय मी तुम्हाला सांगतो. पहा साइन क्यूबला साइन स्क्वेअर करायचं इंटू साइन करायचं, साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस करायचं, 1 मायनस कॉस स्क्वेअर करायचं, कॉसला टी ठेवायचा, हा डी टी बनतो, बरोबर ना. मग तर विषय सॉल्व्हच ना तुमचा. त्याला टी ठेवा, हा डी टी बनतो. मग त्याच्यानंतर इंटिग्रेशन करा. ठीक आहे. नेक्स्ट सम पहा, परत तो तुमचा आवडता सम असणार आहे. पहा हा, ओके, 4π/9, ठीक आहे, टू अंडर रूट ऑफ साइन एक्स, फाईन, डिवाइड बाय अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस एक्स. हा सम होता. 2 बाहेर काढा. माहिती ना तुम्हाला हे काय करायचं असतं. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं असतं आन्सर. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आणि डिवाइड बाय 2, पण इथे पण 2 आहे बरं मल्टिप्लायमध्ये, नाही का. मग याला नका विसरू. याचं कॅल्क्युलेशन करा, इंटू 2 करतात तुम्ही. आणि हा सम मेजॉरिटी ऑफ लोकांना माहितीच असतो, म्हणून मी हे बिलकुल पण इथे एक्सप्लेन करत नाही. इंटिग्रेशन ऑफ नेक्स्ट समय पहा 0 to k dx आहे वरती आणि खालती आहे पहा 2 + 18x² इज टू π/24 असं बोलतात ते. पण तुम्ही पाहू शकता ना रे, हा कोणता फॉर्मॅट आहे. 1/a² + x² फॉर्मॅट आहे. 1/a² + x² फॉर्मॅट आहे. हवं तर 18 कॉमन करा. 18 कॉमन कराल तुम्ही इथून, तर काय बनेल तुम्हाला इथे 18 कॉमन केल्यानंतर इथे बनेल 1/9 बनेल आणि प्लस इथे x² बनेल, बरोबर. 18ला बाहेरच ठेवा रे. हे 1/a² + x², 1/a tan इनवर्स x/, करून घ्या. लिमिट टाका, केचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल. ठीक आहे. चलो नेक्स्ट पहा, पॅराबोलासचे इक्वेशन्स थोडेसे व्यवस्थित लक्षात ठेवायला. म्हणजे पॅराबोलाचा इक्वेशन जो काही असतो नाही का, तर त्याचा शेप काय असतो. कारण की ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पॅराबोला रिलेटेड सम्स थोडेसे जास्त असतात, करेक्ट. सो म्हणून मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की पॅराबोलाचं इक्वेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवाल इथे. तर आता इथे पुढे पहा काय क्वेश्चन आहे. एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय x² = 4y. पहिले तर x² = 4y वाला पॅराबोला तुम्ही ड्रॉ केला पाहिजे, जो की असा असतो. हा y² = 4x, हा x² = 4ay, तो येतो x² = 4a1 y, ओके. ठीक आहे. एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय पॅराबोला y = 1, y = 1 काय असतं रे, 1 2 याच्यानंतर 3 4, ते बोलतात y = 1 आणि y = 4. हा एरिया विचारतात ते. लाईंग इन द फर्स्ट क्वाड्रंट बोलतात परत, म्हणजे हा एवढाच रे बाबा, एवढंच एरिया कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. माहिती ना कसं करायचं. याच्या इकडचा एरिया नाही का, खालचा एरिया म्हणजे y dx इंटिग्रेशन असतं, बट इकडचा एरिया म्हणजे x dy असतो नाही का. एक्सचा व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला 2√y. एक्सचा व्हॅल्यू काय 2√y आणि y ची लिमिट y = 1 to y = 4, y = 1 to y = 4. करून घ्या इंटिग्रेशन, ओके. या पुढचा सम काय आहे, या पुढचे दोन्ही सम्स पहा काय आहेत. मी फक्त टाईप्स सांगतोय काय आहेत. इंटिग्रेशन ऑफ x × sec² x, लिमिट 0 to π/4. कोणता मेथड आहे पहा बरं. u × v वाटतोय का, u × v, u ॲज इट इज, vचा इंटिग्रेशन, करेक्ट. sec² x चा इंटिग्रेशन tan x, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन केलं त्याचं इंटिग्रेशन u × v करा, u × v करा. u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ sec² x, फाईन, मायनस ऑफ इंटिग्रेशन ऑफ परत sec² x चा इंटिग्रेशन, जो ॲज इट इज होता त्याचा डेरिव्हेटिव्ह मीन्स x चा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल तुम्हाला. x चा डेरिव्हेटिव्ह 1, sec² x चा इंटिग्रेशन tan x, इथे फक्त tan x बनतो, tan x चा इंटिग्रेशन करा log sec x बनेल, sec² x चा इंटिग्रेशन tan x बनतो. लिमिट जे काही आहे टाकून द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. याच्यानंतरचा समय पहा हा वाला, इंटिग्रेशन ऑफ x × tan इनवर्स x, x × tan इनवर्स x, 0 पासून 1 पर्यंत लिमिट आहे. 0 पासून कुठे 1 पर्यंत लिमिट आहे मुलांना, बरोबर. हा परत u × v फॉर्मॅट बनतो. हा फॉर्मॅट परत u × v बनतो. पण हा मी तुम्हाला एका डिफरंट अप्रोचने सांगितलं होतं एकदम स्टार्टिंगमध्ये. बट कन्व्हेन्शनली करायचं असेल तर हा u × v कराल तुम्ही, करेक्ट. सो x ॲज इट इज tan इनवर्स इंटिग्रेशन अवघड जातं बहुतेक नाही का. सो एक काम करतो, tan इनवर्स x ॲज इट इज, x चा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ x, जो ॲज इट इज होतो त्याचा डेरिव्हेटिव्ह मीन्स tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह. काय म्हणलं ना, करेक्ट. कशाचं इंटिग्रेशन आहे हा, दिस इंटिग्रेशन ऑफ x tan इनवर्स x, फाईन. tan इनवर्स x ॲज इट इज, tan इनवर्स ऑफ x ॲज इट इज, x चा इंटिग्रेशन x²/2, फाईन, मायनस ऑफ x चा इंटिग्रेशन, सॉरी x आहे ना, हा x चा इंटिग्रेशन x²/2, ओके. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x², हा 2 येतो बाहेर, इथे बाहेर टाकतो मी 2ला. इथे x² आहे, x², मी एक काम करतो x² + 1 करतो, -1 करतो आणि सेपरेट डिवाइड करतो. हा इथे डिवाइड केलं कॅन्सल, हा इथे डिवाइड कराल तर 1/1 + x² बनतो आणि त्याचं इंटिग्रेशन माहिती तुम्हाला tan इनवर्स x असतं. सो हा बनतो पहा tan इनवर्स ऑफ x
एक्स स्क्वेअर बाय 2 ओके मायनस ऑफ 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ याला याच्याने डिवाइड केलं की 1 बनतं मग -1/2 परत मायनस ऑफ मायनस प्लस बनतं मायनस ऑफ मायनस प्लस बनतं प्लस 1/2 बनतो इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर बनतो आणि तुम्हाला माहिती ना 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन हा tan इनवर्स एक्स असतो मग झालं ना इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं ना तुम्ही आता ओके बस इथे 1चं पण इंटिग्रेशन करायचं इथे 1 होतं माहिती ना तुम्हाला हे सेपरेट डिवाइड केल्यानंतर हा 1 होतो त्याचं पण इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा त्याच्यानंतर लिमिट्स जे काही दिले आहेत ते लिमिट्स तुम्ही सबस्टिट्यूट करा ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर मिळून जाणार ओके पहा आता नेक्स्ट सम integration of 0 to pi by 2 log of cos x is equal to pi by 2 log of 1/2 ठीक आहे मग ते विचारतात इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 2 ओके log of sec x याची व्हॅल्यू किती असेल याचं इंटिग्रेशन दिलं आहे याचं इंटिग्रेशन विचारतात sec x म्हणजे 1/cos x 1/cos x मीन्स cos x raised to -1 -1 जातो बाहेर तो बाहेर जातो परत बाहेर हो पण याचं इंटिग्रेशन दिलं आहे ना म्हणजे याचं इंटिग्रेशन किती बनतो -π/2 log 1/2 मायनस जातो आतमध्ये सो log 1/2 रेस्ट टू पॉवर हा मायनस पॉवरमध्ये जातो नाही का 1/2चा मायनस पॉवर म्हणजे उलटा होतो नाही का सो 2 बनतो तो सो π/2 log 2 हा मुलांना आपला इथे आन्सर असणार आहे ओके नेक्स्ट पहा आता एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय लाइन्स y is equal to 2x plus 1 okay y is equal to 3x plus 1 okay and x is equal to 4 या लाइन्स मधला एरिया आपल्याला ते विचारतात ड्रॉ करता आलं पाहिजे लाईन कोणतं फॉर्मॅट आहे समजतं ना y is equal to mx plus c काय y is equal to mx plus c x is equal to 4 म्हणजे माहिती आहे आपल्याला 1 2 3 4 4 वरती जा अशी वर्टिकल लाईन ड्रॉ करा 4 वरती जायची आणि वर्टिकल लाईन ड्रॉ करायची दॅट इज x इक्वल टू 4 वाला लाईन यानंतर पहा y इक्वल टू mx प्लस c मध्ये c जो असतो तो y इंटरसेप्ट असतो म्हणजे y ऍक्सिस वरती 1 वरती जाल c 1 नाही 1 वरती जाल लाईन ड्रॉ करायची y इक्वल टू m काय 2 आहे स्लोप 2 आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार सॉरी अक्यूट अँगल ऑफ इन्क्लिनेशन असणार असेल असं लाईन काहीतरी असं काहीतरी लाईन असेल ओके यानंतर काय बोलतात सेकंड लाईन y इक्वल टू 3x प्लस 1 अरे y इंटरसेप्ट परत 1 म्हणजे इथूनच स्टार्ट होणार बट स्लोप आहे 3 याच्यापेक्षा जास्त स्लोप म्हणजे हा जास्त म्हणजे असा हा एरिया कॅल्क्युलेट करा असं विचारतात ते हा वाला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर मुलांना तो वाला एरिया कॅल्क्युलेट करतात तुम्ही तर मग एक काम करा हा पॉईंट माहिती तुम्हाला 0,1 येस पण हा पॉईंट माहिती तुम्हाला x कोऑर्डिनेट तर 4 x कोऑर्डिनेट तर 4 आहे इथं x कोऑर्डिनेट 4 या लाईनवरती टाकाल हा लाईन x इक्वल टू 4 टाका 4 into 8 plus 1 9 y इक्वल टू 9 बनेल ओके हा पॉईंट आता हा पॉईंट काय x इक्वल टू 4 आहे तर शुअर आहे रे x इक्वल टू 4 पण हा डिस्टन्स 4 आहे आता y कोऑर्डिनेट फाइंड करायचं या पॉईंटचा x इक्वल टू 4 टाका या लाईनमध्ये 4 टाका 4 into 3 12 plus 1 13 y चा व्हॅल्यू 13 बनेल बरोबर 3 पॉईंट असेल तर एरिया तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ना एरिया ऑफ ट्रायंगल बाय युजिंग डिटर्मिनंट हे इंटिग्रेशन वगैरे जर का नसेल करायचं जरी काही प्रॉब्लेम नाही अदरवाईज इंटिग्रेशन केलं तर काय करा या लाईनच्या खालचा एरिया एवढा या लाईनच्या खालचा एरिया एवढा दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन करा ऑटोमॅटिकली तुम्हाला हा वाला जो एरिया आहे तो एरिया तुम्हाला नक्कीच मिळून जाईल ओके यानंतर क्वेश्चन पाहू शकता क्वेश्चन आधी पर मॉडेक्स PYQ मध्ये पाहाल तर सिक्वेन्शियली मॉडेक्सचं सम आहे बट मॉडेक्सचं सम एकदम स्टार्टिंगमध्ये घेतलं आहे पहा आपण ओके तिथून पाहू शकता इथे क्वेश्चन आहे पहा -π/2 to +π/2 -π/2 to +π/2 log 2 minus of sin x divide by 2 plus sin x dx ओके याचं इंटिग्रेशन ते विचारतात तर पहा आता काय
याला आपण आय बोलूया, हा एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स इज टू लॉग ऑफ 2 मायनस ऑफ साइन एक्स, ठीक आहे, डिवाइड बाय 2 प्लस साइन एक्स. मी एक काम करतो, एफ ऑफ मायनस एक्स करतो, एक्स जागी मायनस एक्स टाकून पाहतो, लॉग ऑफ 2 मायनस ऑफ साइन ऑफ मायनस एक्स, यस, डिवाइड बाय 2 प्लस साइन ऑफ मायनस एक्स. ओके, सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ, मायनस बाहेर येत असतो साईनच्या केसमध्ये, सो इथे बनतो 2 प्लस साइन एक्स, मायनस बाहेर येतो, 2 मायनस साइन एक्स बनतो, इथे 2 मायनस ऑफ साइन एक्स बनतो, म्हणजे इथे जो बनला होता तो एक्झॅक्टली उलटा बनला इथे. ठीक आहे, असं लिहू शकतो का मी याला इथे, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू याला मी जर का असं लिहिलं लॉग ऑफ 2 मायनस साइन एक्स डिवाइड बाय 2 प्लस साइन एक्स रेज टू मायनस 1, याला उलटा केला आणि रेज टू पण पॉवर -1 केलं, म्हणजे रेज टू पॉवर -1 म्हणजे याचा उलटा होणार, म्हणजे हा असाच बनणार, काही प्रॉब्लेम नाही. तो मायनस साइन येतो खालती बाहेर, दॅट मीन्स एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ लॉग 2 मायनस साइन एक्स, यस, डिवाइड बाय 2 प्लस साइन एक्स. आणि हे तर मला इथेच दिसतं नाही का, हेच येत आहे, मग तो एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे झालं असं आहे की एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे फंक्शन तर ऑड बनतो ना. माहिती नाही मुलांना, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स बनेल तर फंक्शन तर ऑड बनतो. आणि ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन किती असतो तुम्हाला माहिती, किती असतो, 0 असतो, 0. ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन असतो 0. पण एक सम, integration of area of a region bounded by curve y is equal to 2x minus x square and x axis x axis आणि तो कर्व यांच्यामधला एरिया ते आपल्याला विचारतात. असं कर्व मे बी तुम्हाला पाहिल्यासारखं वाटत असेल, बरोबर. असंच आणखीन एक सम आला होता आपल्याला. पहा आपण काय केलं होतं माहिती का, y is equal to 2x minus x square, याच्यातून ना याला इकडे टाकून याला इकडे टाकला होता, लाईक x square minus of 2x is equal to minus of y केला होता. सो x square minus of 2x plus 1 is equal to minus of y plus 1, दोन्ही साईडला plus 1 केलं आपण, इथे बनतो x minus of 1 होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू मायनस साइन कॉमन कराल तर y minus of 1 बनेल. म्हणजे तुम्हाला हे कम्पेअर करायला लागेल x minus h of होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 4a इंटू y minus of k. या 4aचं असं काही खास सिग्निफिकन्स नाही आहे. ओके, कम्पेअर करा, h ची व्हॅल्यू 1 आहे, k ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे पॅराबोला आहे 1,1, पॅराबोलाचं वर्टेक्स आहे 1,1 वरती. थोडंसं टाईप पहा पॅराबोलाचा कोणता आहे, x square is equal to minus 4ay, x square is equal to 4ay असं असतं, बट x square is equal to minus 4ay असं असतं. बट पॅराबोला ओरिजिनवरती का नाही, शिफ्टेड आहे, शिफ्ट केलेला आहे, सो इथे असणार आहे, असं पॅराबोला आहे तो, हा वाला पॅराबोला. सो आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे, हा वाला एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, करू शकता तुम्ही, करेक्ट. इथून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इंटिग्रेशन करायचं पॅराबोलाचं. हा जो काही पॅराबोला दिसतो त्या पॅराबोलाचं इंटिग्रेशन करायचं तर 2 पॉईंटमधून. ओके, आणि पहा आता लास्ट सम, 1-2 मिनटं. ओके, पहा लास्ट सम तुमचा परत आवडता सम आलेला आहे. पहा, इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2. ओके, n sec x डिवाइड बाय nth रूट ऑफ sec x प्लस nth रूट ऑफ cosec x. बरोबर होतो ना हा आयडेंटिफाय. वरती एक टर्म असतो, खालती 2 टर्म्स असतात, करेक्ट. 0 to π/2 आहे. अशा समचा इंटिग्रेशन या दोघांचा डिफरन्स असतो डिवाइड बाय 2 करायचा असतो, म्हणजे दोघांचा डिफरन्स π/2 बनतो, डिवाइड बाय 2 कराल तर π/4 बनतो, करेक्ट. इनकेस जर काही तुम्हाला माहिती नसेल तर सर्च करा, कोणत्या ना कोणत्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे नक्कीच मिळून जाईल. शॉर्टकटच्या व्हिडिओजमध्ये हा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल कुठे ना कुठे. ओके, तर पहा मुलांनो, सेशन इथे आपण क्लोज करूया. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. आपण 20 MCQs घेतलेले आहेत, अराउंड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतलेले आहेत डेफिनेट इंटिग्रेशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनचे. सो जो काही तुम्हाला आजचा टास्क दिला आहे तो व्यवस्थित परफॉर्म करा. ओके, जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरती टाईम द्या तुम्ही या राहिलेल्या काही दिवसांमध्ये. ओके, नक्कीच तुमचा स्कोर इथून पुढे इम्प्रूव्ह होईल. सो सेशन मी इथे एंड करतोय. भेटूया आपण सेम टाईमला मॉर्निंग 8 o'clock. उद्या जो की कोणता टॉपिक आहे पहा रे, तो टाइम टेबल तुम्ही फॉलो कराल, तो टाइम टेबल तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. त्या टाइम टेबलनुसारच तुमचं प्रिपरेशन होऊ द्यात 20th of September पर्यंत. ओके, सो सेशन मी इथे क्लोज करतो.